नमस्ते. नमस्ते. आपलं नाव काय? संदीप दत्तू सानप, निमगाव सिन्नर. आपला मोबाईल नंबर? 965759 2363. आम्ही शिमला पीक केलेलं आहे आणि याच्या अगोदर भरपूर कंपन्यांचे औषधं वापरले आणि पाठीमागच्या अनुभवात आणि या अनुभवात भरपूर बदल झाला. यावर्षी आम्ही इकोल्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये पिवळा मावा, काळा मावा या दोन्ही प्रकारचे मावा 0 प्रमाणात आहे. 5 ते 10% प्रमाण फक्त दिसतं आणि फुल सेटिंग, फळांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. सर्वात महत्त्वाचं, झाडाला पाला कमी आणि फळांची संख्या जास्त आहे. आता किती हार्वेस्टिंग झालं तुमचा माल? एक फ्लॅश गेलेला आहे. किती टन गेला माल? 1450 कॅरेट. 1450 कॅरेट म्हणजे साधारण 14.5 टन माल गेलाय. हो. 14.5 टन माल गेल्यानंतर आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने माल आहे आणि त्याच्यामध्ये खराब माल किती निघाला 14.5 टनामध्ये? बी ग्रेड कम से कम हिशोबाने आत्तापर्यंत 1450 मध्ये 150 ते 1 कॅरेट निघाले असेल फक्त. म्हणजे साधारण 1500 किलो माल तुमचा 1500. बी ग्रेड म्हणजे कसा, साईज बारीक का? नाही, फक्त नॉर्मल खरडा. नॉर्मल खरडा. ती कशामुळे निघाला? तो थ्रिप्समुळे नॉर्मल खरडा फवारण्याची पद्धत आमच्याकडून पहिल्या वेळेस चुकत होती त्यामुळे. बरं. पहिल्यांदा तुम्ही शेड्यूल ॲक्युरेट केलं होतं आपलं दिलेलं? पहिल्यांदा मी शेड्यूल ॲक्युरेट केलेलं नव्हतं. माझ्याकडून चुका घडल्या. बरं. मागं पुढं झालं आणि माहिती नसल्यामुळे मग त्यानंतर मी तणनाशक मारलेलं होतं. त्याची स्कॉर्चिंग आली होती. पाऊस झाल्यानंतर करप्याचा प्रादुर्भाव झाला. या अनेक भानगडी झाल्यामुळे माझ्या प्लॉटला पहिल्यांदा प्रॉब्लेम आले होते. नंतर शेड्यूल रेग्युलर चालवल्यामुळे प्लॉट एकदम ओके. अजून काय अनुभव सांगता बघ? किती वर्षापासून करताय तुम्ही मिरची? 2 वर्षापासून. गेल्या वर्षी एकदा बनवलेली होती आणि यावर्षी दुसऱ्या वेळेस. गेल्या वर्षीचा काय अनुभव सांगताल तुम्ही? कशा पद्धतीने होती मिरची तुमची? गेल्या वर्षी आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं थ्रिप्स आणि लालकोळी कव्हर होत नव्हता. बरं. यावेळेस तसा थ्रिप्स वगैरे काहीच नाही. भुरीचं प्रमाण थोडं आलं होतं. एका हातातच कव्हर झालेलं आहे. त्याच्या अगोदर तुम्ही कोणाचे दुसरे काही कंपनीचे किंवा कोणाची ट्रीटमेंट चालू होती का तुमच्याकडे? हो, गेल्या वर्षी दुसऱ्या कंपनीची ट्रीटमेंट चालू होती. बरं. आता इकोलाचा आपण घेतल्यामुळे तुम्हाला काय बेनिफिट झालाय की आमच्या शेतकऱ्यांना सांगचाल? इकोलाचा घेतल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं थ्रिप्स आणि ॲव्हरेज चांगलं निघालंय. फुल संख्या जास्त आहे, फळांची संख्या जास्त आहे आणि झाडाला पाल्याचं प्रमाण कमी असल्यामुळे थ्रिप्स कव्हर होतं. बरं. आणि तुमच्याबरोबर तुमच्या मित्राचा बी प्लॉट आहे विलास सानप यांचा, त्यांचं किती निघालाय काय तुम्हाला आयडिया त्याची? त्यांना विचारलं बी नाही मी. बरं. त्यांचा मला निरोप आला होता की आपलं साहेब 10.5 टन माल निघालाय. 10.5 टनामध्ये त्यांनी सिंगल कॅरेट सुद्धा त्यांचं थ्रिप्सचं निघलं नाही. कशामुळे तर त्यांनी लागवडीपासून त्यांनी ट्रीटमेंट इकोलाचं पूर्णपणे वापरलं. हो. बाकी आमच्या शेतकऱ्यांना काय सांगाल किंवा कशा पद्धतीने त्यांनी वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे? नाही, इकोलाचं ट्रीटमेंट दिसाड करा. थ्रिप्स तुम्हाला राहणार नाही आणि इकोलाचं ट्रीटमेंट केल्यामुळे तुम्हाला नक्कीच फळांची संख्या जास्त लागेल. बरं. आणि क्लीन माल निघेल भाऊ असं. बरं. मग शेतकऱ्यांना काय सांगाल त्यांनी इकोला वापरायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. एकदा तुमचा नंबर द्या परत. माझा नंबर 965759 2363. बरं. हे तुम्ही खरं सांगताय का खोटं सांगताय? आम्ही सांगितलं कंपनीवाले आलो. नाही, खरं सांगतो. जे प्रॅक्टिकल झालेलं आहे तेच सांगतोय. सांगतोय. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी आलोय निमगाव, सिन्नर तालुक्यातील निमगाव गाव आहे, नाशिक जिल्ह्यातील. या ठिकाणी आपण आलोय. आज दिवसभर आपण व्हिजिट करत होतो. त्याच्यानंतर यांच्या गावची आज यात्रा आहे, तर त्यातून त्यांनी वेळ काढून आज आपल्या ह्या प्लॉटवरती आल्यात. आपण या ठिकाणी पाहिलं की कशा पद्धतीने त्यांचे मालाची साईज आहे. आज बरेच वातावरण खराब झाल्यामुळे बरेचशा ठिकाणी गळ झाली, तर ह्यांच्या इथं जास्त प्रमाणात झाली नाही, नॉर्मल झाली. पण तरीसुद्धा आज 14.5 टन माल जाऊन सुद्धा प्लॉटवरती माल कशा पद्धतीने आहे आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये. बाकी शेतकऱ्यांना मी एवढं सांगेल की तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर इकोलाशी तुम्ही जोडलं गेलं पाहिजे आणि इकोलासोबत जोडल्यानंतर इकोलासोबत कामच करावं लागतं. इकोलासोबत जोडल्यानंतर काम करावं लागतं, कंटाळा चालत नाही. इकोलासोबत जर काम करायचं असेल तर तुम्हाला पैसेच होणार आहेत. ह्याच्यामध्ये 99% कोणाचाही तोटा आजपर्यंत झाला नाही. आजपर्यंत आपल्याकडं जवळजवळ 4,500 कस्टमर आपल्याकडं कनेक्ट आहेत. आपलं काम महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, त्याच्यानंतर UP चालू आहे, गुजरातमध्ये चालू आहे. 4-5 राज्यामध्ये जेवढे काय शेतकरी आपल्याशी जोडलेत, मी सर्वांचे कॉन्टॅक्ट तुम्हाला कधी हवे असतील त्यावेळेस देतो. कोणाशी तुम्ही बोलू शकता, कशा पद्धतीने विचारू शकता माहिती व काय पद्धत आहे ह्यांची.
त्याच्यातून मी एवढं सांगू इच्छितो की बाबा शेतकऱ्यांचा हा 100% फायदाच होणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? 100% फायदा होणार आहे. फळांची संख्या जास्त लागल्यामुळे तुम्हाला ॲव्हरेज जास्त भेटणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला पहिलं शेड्यूल दिलं होतं त्यावेळेस तुमचा विश्वास होता का विकोलावर? नाही, पहिल्यांदा विश्वास नव्हता. आज मीच स्वतः एक शेड्यूल म्हणजे एक सोडलं, दुसरं सोडून दिलं, तिसरं सोडलं, चौथं सोडून दिलं, पण त्यानंतर रेग्युलर केल्यानंतर भरपूर बदल बघायला भेटले. बरं बरं, धन्यवाद. आपल्याला आज संदीप सरांनी चांगली माहिती दिली, त्याच्याबद्दल त्यांचा आभार मानतो.